मॉर्निंग. मुलांनो, आपला माझा अनुभव 2 हा धडा चालू आहे. टुडे वी विल लर्न द सेकंड पॅराग्राफ. लिसन केअरफुली बॉयज, डोंट रिपीट. सेकंड पॅराग्राफ, फर्स्ट लाईन. मी लगेच थंड पाणी घेतले. थंड पाणी म्हणजे कोल्ड वॉटर. स्वच्छ रुमाल घेतला. स्वच्छ रुमाल म्हणजे क्लीन हँडकचीफ. तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर, कपाळ म्हणजे फोरहेड, रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप, ताप म्हणजे फीवर, कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली. औषधे म्हणजे मेडिसिन. मी आईला चहा करून दिला. चहा म्हणजे टी. आईला झोप लागली. मी घर आवरले. घर स्वच्छ झाडून घेतले. नाव सी बॉईज, फर्स्ट लाईन. मी लगेच थंड पाणी घेतले. स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. The boy took cold water and clean handkerchief and kept that handkerchief to his mother's forehead. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. Then he went to the doctor. Doctor came home. He checked his mother. Doctor gave some medicine. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली. त्याच्यानंतर मी आईला चहा करून दिला. He prepared tea for his mother. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. घर स्वच्छ झाडून घेतले. The boy helps her to get relief by giving first aid. And the boy does all domestic works like cleaning and putting things in order because his mother is unwell. त्या मुलाच्या आईला बरं नव्हतं. त्याने आईला थोडीशी मदत केली. तिच्या डोक्यावर थंड पाण्याने बुडवलेला रुमाल ठेवला. त्यामुळे आईचा ताप थोडासा कमी झाला. त्याच्यानंतर त्याने डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी आईला तपासलं आणि मग त्याने घरातील सगळी कामं केली. घर आवरणे, सगळ्या वस्तू नीट जागेवर ठेवणे, पुटिंग थिंग्स इन ऑर्डर म्हणजे सगळ्या वस्तू नीट जागेवर ठेवणे, अशा प्रकारची कामं त्याने केली. ओके. नाव बॉयज, रिपीट दिस पॅराग्राफ आफ्टर मी. रेडी. मी लगेच थंड पाणी घेतले. स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. घर स्वच्छ झाडून
घेतले. Okay boys, now try to read this second paragraph again. Okay, thank you.